कशी आहेस? बरी आहेस ना? हा? बरी आहेस ना? हो. अगं प्रेरणा, हे सगळं कळल्यानंतर टेन्शन आलेलं ग. म्हणून म्हटलं तुला भेटून यावं एकदा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ बघितला मारामारीचा, मग तर वाटलं की भेटलंच पाहिजे तुला. तुला बघितलं प्रत्यक्षात आणि जीव भांड्यात पडला बघ आमचा. पण खरं सांगू का, ऍक्च्युली बरं झालं तुम्ही दोघी आलात. नाही, तुमच्यामुळे प्रेरणाला पण थोडं बरं वाटेल. काय आणि वल्लरी, तू इथे का उभी आहेस? विचार त्यांना चहा पाणी काय हवंय. अगं तेजा, तुमचं भांडण झालेलं ना? तू वल्लरीलाच काय सांगते चहा पाणी बघायला? हो ना. अगं इतकं मोठं भांडण झालं असतं नाही, तुम्ही दोघी पण इथे वल्लरीच्या घरी काय करताय? ते तुझ्या फ्लॅटवर गेलेलो, पण दरवाजा बंद होता. आम्ही दार वाजवलं सुद्धा पण कोणी उघडलं नाही, म्हणून आम्ही इकडे आलो चौकशीला. हो ना. हकलतच होते त्यांना. हकलतच होते मी. मला काही या माझ्या घरात नकोय. बरं बघितलं ना कसं लोचटासारख्या माझ्या मागे पुढे करताय. मला चहा कॉफी द्यायला सांगतायत, तेही ह्यांच्या मैत्रिणींना. चला आता निघायचा. निघा, चला निघा इकडनं. येऊ नका परत माझ्या घरात. माझ्यात माणुसकी आहे म्हणून मी प्रेरणा त्यांचं सामान घ्यायला येऊ दिलं यांना इथे. आता निघायचा. चला निघा. तू हे करू नकोस. तुझ्या ह्याची गरज नाही आम्हाला, कळलं ना? आमच्याकडे ती सिंपती हे आम्हाला काही गरजच नाही तुझी, कळलं? त्यामुळे जास्त शहाणपणा करूच नकोस तू. हो ना, मग तुमच्या मैत्रिणीला घ्या आणि त्यांच्या पण मैत्रिणींना घ्या आणि निघायचं इकडनं. मी चहा कॉफी देत नाही बसणार आहे. चला निघा. हे बघ, ही ना माझी मैत्रीण होती, आहे आणि कायम राहील, त्यामुळे मी हिला सांभाळेन. मी समर्थ आहे. हो ना, मग चला निघा. म्हटलं ना एकदा निघायचं तर निघायचं इकडनं. हे माझं घर आहे. हो ना, जातोय. चला ग, चल चल चल, आम्ही जातोय. अजिबात इथे थांबायचं नाही. निघा. प्रेरणाचं सामान काही गरज नाहीये. काही गरज नाहीये सामानाची. हो, तसंही जेलमध्येच जाणार आहात ना. ए काय बोलतेस तू? हा, अक्कल बिक्कल आहे तुला? आणि आम्ही निघतोय का? नाही, इथे थांबायची आम्हाला गरज नाही. जातोय. चला तुम्ही इच्छा थांबू नका. चल चल. कॉफी द्यायला सांगतात, लाज नाही वाटत? येऊ नका परत माझ्या घरी. बिचारी प्रेरणा. अगं हे सगळं काय सुरू आहे तिच्या आयुष्यात, काही कळतच नाही. फार वाईट वाटतं बघ तिला पाहून. बघ ना, आत्ता कुठे सुख आलेलं ग तिच्या लाईफमध्ये, आणि हे सगळं होऊन बसलं. प्रेरणाचं हे असं, आणि तिकडे समीर सर, त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. किती विचित्र वागतात माहितीये ते. अगं कित्येक दिवस झाले ऑफिसला पण येत नाही आहेत, त्यामुळे सगळी कामं पेंडिंग आहेत. हो ना, मी पण फोन लावला 5-6 वेळेस, पण लागतच नाहीये ग फोन. बरं जाऊ दे, त्या पुढे गेल्यात. राधिका, हो हो आलो. श्वेता, वल्लरीनी तुला काहीतरी पुरावे शोधण्यासाठी नाशिकला पाठवलं होतं ना? तू जे काही शोधायला गेली होतीस ते सापडलं का तुला तिथे? श्वेता, ऐक ना, सांग ना, काय सापडलं तुला? नाही म्हणजे कुठले पुरावे गोळा करायला गेली होतीस? ए बास झाला यार, सस्पेन्स आता बास. सांग ना. कशा मुली आहात ग तुम्ही? मैत्रीण एवढ्या लांबून इतकं महत्वाचं काम करून आली आहे, इतक्या तासांचा प्रवास करून. तिला चहा पाणी सरबत काहीतरी विचाराल का नाही? कामाचंच विचारताय. किती त्रास होतोय मला, गरम होतंय. तू जास्त भाव खाऊ नको हा श्वेता. वल्लरीने एक काम काय सांगितलं असं तर लगेच का तिची असिस्टंट समजायला लागलीस का तू? तुला वाटतं पुरावे तुला गोळा करायला सांगितले म्हणून तू डिटेक्टिव्ह आहेस? आणि मुळात पुरावे फक्त वल्लरीला दाखवणार अशी शपथ घेतलीस का? तुला वाटतं आम्हाला काय समजत नाही? सगळं समजतं त्याच्या वल्लरीलाच समजतं. तिच्या दाखवणार आहे. नाही, दाखवणारच आहे, पण फक्त वल्लरीलाच दाखवणार आहे. असंही वल्लरीने एक्सप्लेन केल्याशिवाय तुला काय कळणार आहे का? मग कशाला उगाच. ए शाणे,
तुला काय वाटतं देवाने फक्त तुला अक्कल दिली आम्हाला नाही दिली? बघितलं कसं बोलते, बघितलंस प्रेरणा? जा गे जा, नको सांगूस. तुला काय वाटलं तू आम्हाला सांगितलंस आम्हाला कळणार नाही? कसं कळवा? स्वामी, या दोघींच्या भांडणामुळे ना मला जुने दिवस आठवले. अशात सतत भांडत असायच्या एकमेकींशी, क्षणात भांडायच्या, क्षणात एकमेकींच्या गळ्यात पडायच्या. हे दिवस मला पुन्हा दाखवा ओ स्वामी. या दोघींचं हे भांडण बघून ना सगळा त्रास एकदम विसरल्यासारखं वाटायला लागलंय. आपले जुने दिवस आठवले ना, म्हणून असतेस ना यार. बुलबुल बागेत आपण काय धुडगूस घालायचो, खरंच मज्जा यायची ना. खरंय. म्हणजे तुम्हाला आठवतंय का आपली मिठू पहिल्यांदा आपल्या इथे राहायला आली होती तेव्हा कसली गांगरली होती? आणि वल्लरीची तीच परिस्थिती होती. एक मिनिट, वल्लरीचं ठीक आहे पण मिठूचा काय संबंध गांगरण्याशी? एक नंबरची पार्टी बदलू होती ती. म्हणजे माझ्यामध्ये आणि श्वेतामध्ये भांडणं लावायची आणि नंतर श्वेताची बाजू घ्यायची. नाही पण प्रेरणा आपल्या दोघींमधली भांडणं कायम सोडवायची. हा, मोठी ताई किंवा आई असल्याचं फिलिंग यायचं. एकदा आठवतंय आपण ते नॉनव्हेज वाल्यांना व्हेजचा डबा दिला होता आणि व्हेज वाल्यांना नॉनव्हेजचा डबा दिला. आठवतंय का? तेवढं सुनावलं होतं त्यांनी. आठवतोय का म्हणून काय विचारतेस? तो दिवस काल घडल्यासारखा आठवतोय मला. आणि तुम्ही दोघी पण काही कमी नव्हतात हं? पण मग वल्लरी आली आणि तुमची भांडणं सोडवायला मला एक पार्टनर मिळाला. वल्लरी तर माझ्यापेक्षाही जास्त समजूतदार निघाली. तिच्याकडे ना माणसांचे प्रॉब्लेम्स जाणून घेण्याची हातोटी आहे. म्हणूनच आज एवढी चांगली वकील आहे ती. आपली मैत्री, आपली मजा मस्ती, आपलं कनेक्शन, बॉन्डिंग, हे सगळं लग्नानंतर हरवलं का ग प्रेरणा? मैत्री मैत्री म्हणतात ते दुसरं काय असतं ग? एकमेकींच्या सुखदुःखात साथ द्यायची, चांगल्या वाईट काळात बरोबर राहायचं. मैत्रीण चुकली तर तिचा कान धरायचा, तिला ओरडायचा हक्काने किंवा नीट समजावून सांगायचं. हेच असतं ना. अजून काय वेगळी असते मैत्री? खरंय श्वेता, पण संसाराच्या रगाड्यात आपली मैत्री थोडी मागे पडली हे ऍक्सेप्ट करायला हवं आपण आता. म्हणजे कित्येक वेळेला तर असे प्रसंग आले की असं वाटायला लागलं आपली मैत्री आता तुटेल की काय. पण स्वामींच्या कृपेने म्हणा किंवा किंवा आपली टेलिपॅथी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपण जेव्हा केव्हा अडचणीत होतो ना तेव्हा कायमच धावून आलो एकमेकींसाठी. खरंय. पण आता यापुढे सुद्धा आपली मैत्री आपण अशीच ठेवायची. आता मिशन एकच, मैत्री रिबिल्ड. तर काही झालं ना तरी आपण एकमेकींपासून लांब नाही जायचं. जुनं जे झालं ते गंगेला मिळालं, ते जाऊ दे. आपली ती मैत्री, आपले ते जुने क्षण आता आपण पुन्हा नव्याने अनुभवायचे. आणि याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. जर कोणी असं वागलं नाही ना तर मी सांगते, मी अण्णा केदार बनून सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, लक्षात ठेवा. अगं
पल्लू, श्वेताताईंनी नाशिकमधून जे पुरावे आणले आहेत ते नेमके काय आहेत हे आत्ता तरी आम्हाला सांगशील का? हे बघ, आता जास्त ताणू नकोस. हो वल्लरी, तू जेव्हापासून सांगितलंयस ना तेव्हापासून हे सगळं कोणी केलं असेल याचा विचार करून करून डोक्याची अगदी मंडई झालीये. प्लीज आता सांग लवकर, काय आहे? तेजाताई, माझं एक काम करा. स्टडी टेबलवर मी पंचनाम्याची कॉपी ठेवली, ती प्लीज घेऊन याल. आणते. थँक्यू. श्वेताताई, नाशिकवरून तुम्ही जे पुरावे घेऊन आलात ते नीट हँडल केलेत ना? हो हो, तू जे जे सांगितलं होतंस ती सगळी काळजी मी व्यवस्थित घेतली. माझे फिंगरप्रिंट्स वगैरे उमटणार नाही याची काळजी घेतली आहे. नीट सगळे पुरावे पाऊचमध्ये घालून आणलेत. आलेच. वल्लरी, अगं नक्की काय पुरावे मिळालेत श्वेताला? प्लीज सांग ना आता तरी. आता ना उत्सुकता वाटायला लागली आहे. आम्हाला जेव्हा कायद्याचा अभ्यास शिकवला जातो तेव्हा कुठल्या गुन्ह्यासाठी कुठलं कलम लागू होतं, कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा असते एवढंच नाही शिकवलं जात. त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगार कसा ओळखायचा हे शिकवलं जातं. अनेकदा डेड बॉडी आपली गुन्हेगारापर्यंत पोचायला मदत करते. आणि मी पंचनाम्याचे रिपोर्ट्स वाचलेत. तेजाताई, ओपन करता? तुम्ही एकदा वाचा. या पंचनाम्याच्या रिपोर्टमध्ये अण्णा केदारवर ज्या गनने गोळी झाडली गेली ती गन आहे CHS 211285. ही गन तिच्या ॲक्युरेसीसाठी आणि स्पीडसाठी ओळखली जाते. आणि पंचनाम्यानुसार प्रेरणाताईंनी अण्णा केदारवर ज्या अंतरावरून गोळी झाडली त्या अंतरावरून गोळी अण्णा केदारच्या शरीराच्या आरपार जायला हवी होती. पण पंचनाम्यात स्पष्ट लिहिलंय की गोळी अण्णा केदारच्या शरीरात सापडली. अजून एक सांगायचं झालं तर प्रेरणाताईंनी गन पहिल्यांदा हातात घेतली होती. आणि पहिल्यांदा जेव्हा माणूस गोळी झाडतो तेव्हा त्याच्या हाताला त्या गनमुळे झटका बसू शकतो. आणि त्या झटक्याचं कॅल्क्युलेशन करणं हे प्रेरणाताईंना शक्यच नव्हतं. सो या सगळ्यांनी एक गोष्ट स्पष्ट होती, प्रेरणाताईंच्या गनमधून निघालेली गोळी अण्णा केदारच्या छातीला लागलीच नाही. एक मिनिट, म्हणजे प्रेरणाताईंनी चालवलेली गोळी अण्णा केदारच्या छातीला लागलीच नाही. मग कुठे गेली ती गोळी? श्वेताताई, हीच ती गोळी जी प्रेरणाताईंच्या गनमधून निघाली होती. पण ती अण्णा केदारच्या शरीरात गेलीच नाही. याच्याने एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? प्रेरणाताईंनी अण्णा केदारचा खून केलाच नाहीये. काय? कारण त्यांनी चालवलेली गोळी भलतीकडेच जाऊन लागली. स्वामी,